आपलं प्रेम अटींवर अवलंबून आहे. असं काहीतरी शोधणं, ज्याच्यावर प्रेम केलं जाऊ शकतं, अटींची पर्वा न करता आणि नंतर त्या दिशेने वाटचाल करणं अटींची पर्वा न करता, म्हणजे निस्वार्थ प्रेम होय. मला स्पष्ट करू द्या. तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता असं म्हणता, त्यामध्ये अटींच्या योगदानाशिवाय काही नाही. जर परिस्थिती जशी होती तशी नसती आणि जर परिस्थिती आता आहे तशी राहिली नसती, तर तुमच्या प्रेमाचं स्वरूप बदललं असतं. सरळ सांगायचं तर, जर तुम्ही एका स्त्रीवर प्रेम करत असाल आणि जर परिस्थिती बदलली, एक अतिशय मूलभूत अट, ती स्त्रीच राहिली नाही, तर तुमचं प्रेम त्वरित थांबेल. सर्वात पहिले म्हणजे तुम्ही एका स्त्रीवर प्रेम केलं. जर ती स्त्री राहिली नाही तर काय? अटी बदलल्या, प्रेम देखील बदललं. हो ना? आपलं प्रेम नेहमीच अटींचं उत्पादन असतं आणि जोपर्यंत अटी अनुकूल असतात, तोपर्यंतच पुढे जातं. हे ऐकून दुःख होतं, कारण आपल्याला दावा करायचा असतो आणि आपण आपल्या प्रिय व्यक्तींसमोर अनेकदा कबूल केलं असतं, की मी तुझ्यावर अनंत काळापर्यंत प्रेम करत राहीन. आणि तुला माहिती आहे का, की मी तुझ्यावर तू जशी आहेस तसंच प्रेम करतो. तू काहीही असशील तरी मी तुझ्यावर प्रेम करीन. कितीही ऋतू बदलले तरी आपण एकत्र राहू. आणि अशा अनेक गोष्टी. आणि तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे, की ही विधानं किती लबाड स्वरूपाची आहेत. मला विस्तृत करण्याची गरज देखील नाही. बरोबर ना? अटींशिवाय कोणीही दुसऱ्यासोबत नसतं. उद्देशाशिवाय कोणीही दुसऱ्यासोबत नसतं. हिताशिवाय, उद्दिष्टाशिवाय, काहीतरी साध्य असल्याशिवाय कोणीही दुसऱ्यासोबत नसतं. ज्या क्षणी तो उद्देश पूर्णपणे पराभूत आणि हताश होतो आणि तुम्हीही हताश होता, तुम्ही नातं सोडून देता. हे घडणं अटळ आहे. नाहीतर मी तुम्हाला विचारतो, मृत्यूच्या वेळी देखील एखादी व्यक्ती नातं का सोडते? काय बदललंय? तुम्हाला दिसत नाही का, की मृत्यूसुद्धा एक अट आहे? जर तुम्ही म्हणता, की माझं नातं बिनशर्त आहे, तर मग ते मृत्यूवर का संपतं? तुम्ही ते शरीर बाहेर का काढता? तुम्ही त्या शरीरापासनं पूर्णपणे सुटका का करून घेता? हं? आता मनाने अशा एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणं शक्य आहे का? जे परिस्थितीमुळे मिळालेलं नाही. जे काळाच्या लहरींमुळे, काळाच्या यादृच्छिक हालचालींमुळे मिळालेलं नाही. तुमचा एक मित्र आहे. जर तुम्ही त्या मित्राला भेटला नसता, तर तो तुमचा मित्र झाला असता? म्हणजेच या नात्यासाठी योगायोग जबाबदार होता. हो ना? जर तुम्ही त्या माणसाचा चेहरा कधी पाहिलाच नसता, तर तुमचं ते नातं कसं असतं? तुमचं ते नातं कधीच नसतं. ज्या गोष्टी योगायोगाने पुढे येत नाही, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे शक्य आहे का? आणि जेव्हा ते असेल, तेव्हाच हे शक्य होईल, की तुमचं नातं देखील तेव्हापासून स्वतंत्र राहील. केवळ तेच जे तुमच्याकडे योगायोगाच्या योगदानाशिवाय येतं, तेच तुमच्याकडे योगायोगाच्या योगदानाशिवायही टिकून राहील. जे तुम्हाला योगायोगाने दिलंय, ते जोपर्यंत योगायोग परवानगी देतो, तोपर्यंतच तुमच्याकडे राहील. ज्या दिवशी योगायोग, तो यादृच्छिकपणा, ती सगळी अनुकूल परिस्थिती तुमच्या सहवासाला परवानगी देणं थांबवेल, त्या दिवशी तुम्हाला दिसेल, की नातं तुटलंय. निस्वार्थ प्रेम म्हणजे आयुष्यात असं काहीतरी शोधणं, जे फक्त परिस्थितीमुळे, फक्त कंडिशनिंगमुळे किंवा तुमच्यावरील प्रभावामुळे आलेलं नाही. ते तिथं होतंच. ते तुमच्याकडे आलेलं सुद्धा नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट अशी असते, की ती नेहमीच तिथे असते. ती तुमच्याकडे आलेली सुद्धा नाही. ती इतकी खोलवर रुजलेली आहे, ती तुम्हीच आहात. तेव्हाच त्या गोष्टीसोबत नेहमी आणि बिनशर्त राहणं शक्य होईल. आणि तेच निस्वार्थ प्रेम आहे. अशा गोष्टीशी समर्पित असणं, जी कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही. अशा गोष्टीला समर्पित असणं, जी कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच पूर्णपणे सुरक्षित आहे.
जेव्हा तुम्ही परिस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या कुणावर तरी प्रेम करता, तेव्हा तुम्ही नेहमी असुरक्षित असता. कारण तुम्हाला माहिती असतं, की परिस्थितीतील बदल त्या व्यक्तीला किंवा वस्तूला तुमच्यापासून दूर नेईल. जे काळाने आणलंय ते काळच हिरावून घेईल. याचा परिणाम असा होतो, की क्षुद्रता, मत्सर, मालकी हक्क, असुरक्षितता, अस्वस्थता येते. तुम्हाला माहिती आहे, की तुमचं नातं नेहमी धोक्यात आहे. तुम्हाला माहिती आहे, की ते ठोस पायावर आधारितच नाही. तुम्हाला माहिती आहे, की ते अविनाशी साहित्यापासून बनलेलं नाही. त्याचं सडणं, विघटित होणं आणि मरणं अटळ आहे. म्हणून तुम्ही नेहमी घाबरलेले असता. ते अजूनही ठोस आहे का? तुम्ही नेहमी तपासत असता. आणि तुम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि चालू ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. जर तुम्ही त्याची दुरुस्ती केली नाही, निगा राखली नाही, त्यात गुंतवणूक केली नाही, तर ते अधिक वेगाने विघटित होईल. म्हणूनच आपली नाती, आपले केंद्र, आपला आधार, आपला गाभा असण्याऐवजी प्रचंड ऊर्जेच्या गुंतवणुकीची मागणी करतात. आपण समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी विनाकारण इतका वेळ वाया घालवतो, खर्च करतो. त्या व्यक्तीसोबत हे 6 तास घालवण्याची काय गरज आहे? जेणेकरून तिला बरं वाटेल. आता हे नातं एक खराब आणि मरणासन्न नातं आहे. त्याला सतत गुंतवणूक, प्रयत्न, लक्ष, दुरुस्ती, देखभालीची गरज असते. रोज काही तास तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. प्रेमात नाही, प्रेमात नाही. तर जे रोज फाटतंय ते शिवण्यात, दुरुस्ती, डेंटिंग, बेंडिंग आणि रोज जिथे डेंट पडतात, जिथे रोज ओरखडे पडतात आणि मग तुम्हाला जाऊन माफी मागावी लागते. मग तुम्हाला जाऊन गोड बोलावं लागतं. मग तुम्हाला जाऊन त्याच्यासाठी काहीतरी विकत घ्यावं लागतं किंवा तुम्हाला त्याला किंवा तिला असं काहीतरी द्यावं लागतं, ज्यामुळे तो खुश होईल. जर दुसरं काहीच देण्यासारखं नसेल, तर किमान तुमचा वेळ तरी द्यावा लागतो. बघ मी तुझ्यासोबत आहे आणि मग तुम्ही वेळ मोजत असता. ठीक आहे, मी आज तुझे 6 तास घालवले. जेणेकरून त्या बॉक्सवर टिक मार्क करता येईल. हेच आहे सशर्त प्रेम. जोपर्यंत ठराविक अटी पाळल्या जात आहे, तोपर्यंतच प्रेम अस्तित्वात राहील. ज्या क्षणी त्या अटी पाळल्या जाणार नाहीत, प्रेम हवेत विरून जाईल. निस्वार्थ प्रेम म्हणतं, काही झालं तरी ते तिथे आहे. दुर्दैवाने थेट एखाद्या व्यक्तीसोबत घडू शकत नाही. ते काय आहे आणि ते कसं घडू शकतं, हे शोधणं मी तुमच्यावर सोडतो. माझा पुढचा प्रश्न तोच होता. म्हणजे जर ते आतून असेल, तर याचा अर्थ मानवी स्वभाव किंवा केमिस्ट्रीमध्ये एखाद्या मानवावर थेट बिनशर्त प्रेम करणं शक्य नाही का? हे बघा, माणसाच्या केमिस्ट्रीमध्ये नाही, की दुसऱ्या माणसावर थेट निस्वार्थ प्रेम करता यावं. हे समजून घेण्याची गरज आहे. कोणताही माणूस स्वतःला तुमच्यासाठी इतका प्रिय बनवू शकत नाही, की तुम्ही त्याच्यावर थेट निस्वार्थ प्रेम कराल. पण अप्रत्यक्षपणे दुसऱ्या मनुष्याशी तुमचे निस्वार्थ प्रेम असू शकते. हे आहे का? तुम्ही अशा गोष्टीशी समर्पित आहात, जी कालातीत आहे. दुसरी व्यक्ती देखील अशाच गोष्टीला समर्पित आहे, जी कालातीत आहे, गतिहीन आहे, भेदरहित आहे. आता तुम्ही दोघे 2 वेगवेगळ्या गोष्टींना समर्पित आहात का? तुम्ही त्याच एकाला, त्या एकाला समर्पित आहात आणि जर 2 भिन्न व्यक्ती त्याच एकाला, हं, त्या एकाला, त्या त्या सामायिक तत्वाला निस्वार्थीपणे समर्पित असतील, तर त्या एकाला निस्वार्थीपणे समर्पित राहून त्यांना असे आढळते, की त्यांच्यातील एकमेकांशी असलेले नाते देखील आता बिनशर्त झाले आहे. अप्रत्यक्षपणे निस्वार्थ. कारण ते असे म्हणत नाहीये, की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अप्रत्यक्षपणे ते म्हणतायत, की आम्ही त्या एकावर प्रेम करतो.
अप्रत्यक्षपणे आपण त्या एकावर निस्वार्थ प्रेम करतो. तो एक प्राथमिक आहे. त्या एकावरच आपण निस्वार्थ प्रेम करतो. पण त्या एकावर निस्वार्थ प्रेम करताना, त्या एकावर निस्वार्थ प्रेम करतानाच आपण एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करण्यापर्यंत पोहोचलो आहोत. आता एकमेकांवरील या प्रेमात सर्व अटी गेल्या आहेत. फक्त एक सोडून, फक्त एक शेवटची अट उरते, आणि ती कुठली? जोपर्यंत तू त्या एकावर प्रेम करशील तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. आता इतर सर्व अटी गेल्या आहेत. तुम्हाला समजतंय का? मग ते पुन्हा सशर्त झालं. ते पुन्हा सशर्त झालं, पण मग मनुष्य असण्याचा हाच खेळ आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ती शेवटची अट कायम असते. कारण शरीर स्वतःच एक अट आहे. हो ना? म्हणून दोन गोष्टी म्हणत आहोत. एक, दोन मानवांमध्ये निस्वार्थ प्रेम अजिबात शक्य नाही. मानव आणि इतर कोणत्याही गोष्टीमध्ये देखील निस्वार्थ प्रेम शक्य नाही. पण दोन मानवांमध्ये अवक्षपणे निस्वार्थ प्रेम शक्य आहे, आणि तोच एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे जेव्हा दोघेही त्या एकाला समर्पित असतात. एखाद्याच्या प्रतिमेवर प्रेम करणे शक्य आहे का? हो, नक्कीच. किंबहुना ते केवळ शक्यच नाही, तर सध्या तेच घडतंय. तर मग प्रत्येकामध्ये एकच चेतना आहे की वेगळी चेतना आहे? ती नेहमीच वेगळी असते. चेतना असणं म्हणजेच भेद असणं. तुम्ही त्याच्या प्रेमात आहात, तो देखील त्याच्या प्रेमात आहे, आणि तुम्ही दोघेही त्याच्या प्रेमात असल्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागला आहात. तुमचा प्राथमिक उद्देश एकमेकांवर प्रेम करणं हा नव्हता. तुमचा प्राथमिक उद्देश त्याच्यावर प्रेम करणं हा होता. पण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता म्हणून तुम्ही अशा प्रत्येकावर प्रेम करता जो त्याच्याशी एकरूप आहे. मी देवावर प्रेम करतो. मी पूर्ण मानवजातीवर प्रेम करतो. नाही, ती प्रतिमा नाही. मी त्या प्रतिमेबद्दल बोलत नाही आहे. कोणीही संपूर्ण मानवजातीवर प्रेम करू शकत नाही. मी देवावर प्रेम करतो आणि ती देवाशी एकरूप आहे. तर मग अप्रत्यक्षपणे मी कोणावर प्रेम करू लागलो आहे? मी देवावर प्रेम करतो आणि ती देवाशी एकरूप आहे. तर मग अप्रत्यक्षपणे मी कोणावर प्रेम करू लागलो? तिच्यावर. यालाच मी अप्रत्यक्ष निस्वार्थ प्रेम म्हणतोय. ते शक्य आहे. आता तुम्ही तिला देवाच्या रूपात पाहत आहात, कारण ती स्वतः विलीन झाली आहे आणि ती देवाशी एकरूप झाली आहे. हे स्पष्ट आहे का? हे उलट देखील आहे. उलट देखील, नक्कीच, का नाही? तर जर तुमच्याकडे काही इन्क्लिनेशन्स असतील, जर तुमच्याकडे निसर्गातून आलेले काही इन्क्लिनेशन्स असतील, किंवा एखाद्या प्रकारचे कदाचित एखादा छंद असेल, तर आपण असं म्हणू शकतो का की आपण त्या गोष्टीवर निस्वार्थ प्रेम करतो? नक्कीच आपण तसं म्हणतो. त्याने तेच विचारलं, प्रतिमांच्या प्रेमात पडणं शक्य आहे का? नक्कीच, आपण प्रतिमांवरच तर प्रेम करतो. म्हणून तुम्ही या सर्व गोष्टी म्हणू शकता. मी माझ्या आवडीनिवडी, माझे छंद, माझ्या चवींच्या प्रेमात आहे. या चवी काळाच्या पलीकडे टिकतील का? आणि जर त्या टिकणार नसतील तर नक्कीच त्या सशर्त आहेत. काळ जोपर्यंत परवानगी देतो तोपर्यंतच त्या तिथे असतील. जेव्हा तुम्हाला काहीतरी अधिक आकर्षक वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या या आवडी सोडून द्याल. उन्हाळ्याच्या महिन्यात तुम्हाला तुमच्या टी शर्टची खूप ओढ असते. आज तो टी शर्ट कुठे आहे? तो फक्त ऋतू बदलला आहे आणि तुम्ही स्वतःला त्या टी शर्टपासून दूर केलं आहे. हेच आपल्या सशर्त प्रेमाचं वैशिष्ट्य आहे. ते परिस्थितीनुसार ठरवलं जातं. जेव्हा तुमचे हॉर्मोन्स वाढलेले असतात तेव्हा बघा तुम्ही कशावर प्रेम करू लागता, आणि जेव्हा हॉर्मोन्स कमी होतात तेव्हा त्याच गोष्टी मूर्खपणाच्या वाटू लागतात. तू बावळट आहेस, तू ढ आहेस, आणि ती आधी परीसारखी दिसायची. ते टेस्टोस्टेरॉन मुका.